या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉटवर उभा आहोत या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर एका रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे. 5-6 दिवस झालेले आहे घटनेला. बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर ती काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे. पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे. तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही असं बरोबर. तिने त्यांच्या घरमालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेलं आहे की माझ्याकडून असं गोष्ट कृत्य झालेलं आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये गोणीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे. पोस्टमॉर्टम झालेलं आहे. एक इस्लाम होता, एक हमीदुल्ला इस्लाम माझ्याकडे 2023 ते 24 राहायला आलता. पहिले त्याचे ॲग्रीमेंट होते माझ्याकडे. नंतर त्याचं काम थोडा थंड झाला तो गावाला गेला निघून. तर 2026 मला फोन आला, दादा मला रूम पाहिजे रात्री. तर मी त्याला बोललो की बाबा रूम माझ्याकडे आता एकच रूम आहे, तुला पसंत आली तर ठीक आहे घे तू. तर त्याला बोललो सकाळी आहे. तो आला सकाळी, त्याला रूम दाखवली. तर तो बोलतो दादा ये रूम बराबर नहीं है, तो मेरे पास बड़ा यही रूम है. तो रात को किधर जाऊ अभी दिन में. तो मग मी त्याला ती रूम दिली. त्याला बोललो, तो मला बोलला का दादा दुसरी रूम खाली झाली तर मला तिकडे शिफ्ट कर बॅल्कनीवाला रूम. बरं ठीक आहे चालेल, बॅल्कनीवाला रूम तुला शिफ्ट करतो. तर बॅल्कनीवाला रूम तर माझ्याकडे नव्हता अवेलेबल. 2 महिने त्याला बोललो 2-2.5 महिने तुला करतो शिफ्ट. तो बोलतो दादा ठीक आहे चालेल. आणि मग मी पण काय लक्ष नाही दिलं. त्याला बोललो तेव्हाच बनवू आपण ॲग्रीमेंट. तर मग असं करताना मग तो कामाला जायला लागला तिकडे पुण्याला. तो वाईफ होती. अशा करून 2-2.5 महिने निघून गेले. तर 4 दिवसापूर्वी मला सोसायटीवरून फोन यायला लागला की रूमच्या बाहेर पाणी येतं. तर मी त्याला फोन केलेला की आपके घर से पाणी आ रहा है, आपके वाइफ को बोलो बंद करने के लिए. तर त्यांनी मला मी त्याला सांगितलं. त्याने बोलतो दादा की आहे. तर मला वापस सोसायटीवरून फोन यायला लागले. तर मी त्याला बोललो की बाबा नाही पाणी बंद किया, आप वापस फोन करिए. तर नंतर दुसऱ्या 19 तारखेला त्यांनी डायरेक्ट मोबाईलच बंद केला. तर मला 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्डिंग आल्या की बाबा तुमच्या रूममध्ये असं मी केलेलं आहे, तुम्ही जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावा. तर मला असं कळताच माझ्या पायाची जमीन हल्ली आणि मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धाव घेतली. मग जे कृत्य झालेलं ते सर्व सरांना सांगितलं. कोणी व्हॉइस रेकॉर्ड पाठवलं ते त्या हमीदुल्ला इस्लाम आहे ना त्याच्या वाईफने, नफिसा नाव आहे. तुम्ही 2 दिवस जे बोलले होते ते नेमकं कोणाच केलं? त्याच्याशी बोलवतो मी, नवऱ्याशी. किती तारखेपर्यंत किती? 18 तारखेला 19 तारखेला त्याच्याशी बोलणं झालं माझं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.